आज आपण बघणार आहे की दोन्ही पायांनी अंधू एका डोळ्याने निकामी असून सुद्धा यूपीएससी मध्ये भरारी घेतलेली आहे। आज आपण तेच बघणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। दोन्ही पायांनी अंधू एक डोळा निकामी अन यूपीएससीत भरारी। धनकवडी जन्मताच दिव्यांग, दोन पायांनी अंधू आणि एक डोळा निकामी। त्यांच्या 4 वर्षातच सर्पदहन झाला आणि अशा प्रकारे नियतीने वारंवार छडले तरी जिद्दीच्या जोरावर आदित्य अनिल बावने या तरुणाने केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थातच यूपीएससी परीक्षेत 1015व्या रँक मध्ये उत्तीर्ण झाला। या यशातून त्याने नियतीला देखील हात टेकावे लागले। ही यशोगाथा ऐकताना अंगावर काटे येणारच। इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर आकाशात झेप घेणाऱ्या आदित्यची ही कहाणी ऐकली की कुसुमाग्रज यांच्या कोलंबसच्या गर्वगीतात कविता अनंत आमुची ध्येयशक्ती अशा किनारी तुला पारंगळ्या हे डोळ्यासमोरच येतात। आदित्य हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील आजारा तालुक्यातील उतूर गावचा। आई वडील दोघेही प्राथमिक शिक्षक, त्यामुळे शिक्षणाची प्रेरणा ही घरातूनच मिळाली। त्यामुळे अवघ्या 2 वर्षांनंतरच आदित्य बोलायला वाचायला शिकला। त्यांची जिद्द काहीतरी युनिक करण्याची इच्छाशक्ती पाहून आई वडील त्यांना प्रेरणा देत होते। त्याचप्रमाणे दुसऱ्याकडे तो स्वतःच्या पायावर उभा राहावा म्हणून वैद्यकीय उपचार देखील कमी पडू दिले नव्हते। तो 6 वर्षाचा होईपर्यंत शस्त्रक्रिया चालूच होत्या, त्यामुळे त्याला एका ठिकाणी बसावे लागले। देशाच्या अमृत काळात एक सक्षम प्रक्रिया अधिकारी बनून विकसित भारताच्या प्रक्रियेत सहभागी व्हायचे आहे। यासाठी आजारांवर केलेली मात, प्रवासात माझे आई वडील आणि आजीचे मोलाचे योगदान आहे। त्यानंतर नवोदय आणि फर्ग्युसन शिक्षक, ज्ञान प्रबोधिनी मित्रपरिवाराचे सहकार्य लाभले। आदित्य बावने, मी त्यांचे सर्वांचे ऋणी आहे।